नासिक जिले के चांदवड तहसील में भीषण जल संकट ने लोगों की मुश्किलें बढ़ा दी है। राजदेववाड़ी और इंद्रायणी वाड़ी गांव में पीने के पानी के लिए ग्रामीणों को लंबी दूरी तय करनी पड़ रही है। इलाके के कुएं और अन्य जल स्रोत पूरी तरह सूख चुके हैं, जिससे हालत गंभीर बन गए हैं। प्रशासन की ओर से अब तक पानी के टैंकर शुरू नहीं किए गए, जिसके चलते ग्रामीणों में भारी नाराजगी है। स्थिति ऐसी हो गई है कि लोग एक किसान के बोरवेल से रिस रहे पानी पर अपनी प्यास बुझाने को मजबूर है। ग्रामीणों ने प्रशासन से मांग की है कि राजदेववाड़ी और इंद्रायणी वाड़ी में तत्काल नियमित टैंकर जलापूर्ति शुरू की जाए, ताकि लोगों को राहत मिल सके। पाण्याची टंचाई आहे, पाण्याची भरपूर टंचाई आहे। आम्हाला पाण्याची खूप हाल आहे। आम्हाला पाण्यासाठी इकडे तिकडे हंडे गुंडे घेऊन पळत फिरावं लागत। पाणी वाहता वाहता एखादी महिला जर पडली तिचा हातपाय सुद्धा मोडून जातो। तर माझा स्वतःचा मी पाणी वाहता वाहता पडून गेला तर माझा पायाला घेऊन गेला, तर मला चालता येत नाही, उठता असं म्हणजे उठा बसा सुद्धा त्रास होतो। कधीपासून पाणी सांगताय? 4 महिने झाले, म्हणजे असं उन्हाळ्यामध्ये 4 महिने आम्हाला पाणीच राहत नाही। हिवाळ्यात पावसाळ्यात पण पाणी राहत, पण 4 महिने आम्हाला खरं पाण्याची गरज राहते। आता पाणी कुठून घेता? आता पाणी आम्ही एका शेतकऱ्याचं इकडं पाणी असं पाणी चालू राहतं, ते तिकडं हे लाईल राहतं, तिकडून थोडं थोडं भरतो। आम्हाला अख्खा दिवसभर उन्हात आणा इकडं बसावं लागत। शासनाचं पाणी आम्हाला येतच नाही। कधीपासून? शासनाचं पाणी म्हणजे आम्हाला सांगितलं तर आम्ही आता गरम शॉकला पण आम्ही सांगितलं शासनाचं आम्हाला पाणी टँकर चालू करा। गरम शॉक म्हणतो आज येईल, उद्या येईल, 4 दिवसावर येईल। आता काल पण गरम शॉकला आम्ही थांबवलं, तो म्हणे 4 दिवसानं पाणी येईल। अजूनही पाणी आलं नाही आम्हाला टँकरचं। झाले आम्हाला पाणी लवकरात लवकर दिले पाहिजे शासनाने, आणि खूप लांब पाणी घ्यायला जावं लागतं आम्हाला। आता पाणी आम्ही असं शेतकऱ्याच्या विहिरीवरून असं थोडं थोडं साचवून आणि पाणी आणतो, कारण शाळेला पोरांना पाणीच नाही ना, मग खूप हाल होऊन जाते। छोटे छोटे पोरं कुठे ठेवायचे आणि कुठे पाणी भरायला जायचं आम्ही? शाळेमध्ये किती? माझं नाव शुभम गंगाधर जाधव, माझ्या वडिलांचे नाव गंगाधर काशीनाथ जाधव। आमचे शेत आहे, तर या शेतामध्ये आमचं बोरवेल आहे। साधारणतः ते 6-1 वर्षापासून आहे। गावातील लोकांना पाण्याची टंचाईचा खूप प्रॉब्लेम आहे। त्यामुळे आता आमचे जे शेतामध्ये बोर असल्यामुळे सध्या त्यांना लांब लांबून यावं लागतं। तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी इंद्रायणीवाडी या गावावर ते लवकर टँकर चालू करावे। लोकांचे वावरात